ये देखो, ये सब हम अभी जुई गांव में है। ये देखो, यहाँ पे फिश फार्मिंग की जाती है। क्रीक है ये सब, क्रीक का एरिया, और ये पानी स्टोर करके यहाँ पे फिश फार्मिंग हो रही है। अगर आपको भी क्यूरियोसिटी है तो इससे आपको आइडिया आ जाएगा। अभी यहाँ से फिश लेकर हम घर पे बनाएंगे। ये देखो, खेकडा गया आपने। जर तुम्हाला फिश वगैरे घ्यायचे तर या टायगर फिश फार्मला तुम्ही विजिट करू शकता, जे की लोकेटेड आहे जुई गावात, मानसरोवर स्टेशनच्या जवळच। हिंदीमधून ऑटोमॅटिक मराठीमध्ये शिफ्ट झालो मी, कारण की मूडच होतोय की मराठीमध्येच बनवावं हे सगळे माशांचं वगैरे लॉग। आम्ही गेलो आणि कोळंबी वगैरे असा बराच माल हा गेलेला होता निघून आधीच। मग आमच्यासाठी स्पेशली पुन्हा एकदा त्यांनी कोळंबी पकडण्यासाठी जाळं वगैरे टाकलं, आणि तुम्ही बघू शकता कसं जाळं वगैरे टाकलं जातं। एकदम सिंपल प्रोसेस आहे असं वाटू शकतं व्हिडिओवरून, पण तेवढं सिंपल नाही आहे। तरी बरंच फास्ट केलं आहे मी इकडे, आणि इकडे या कोळंबी वगैरे आपल्याला भेटलेत बऱ्यापैकी 1 किलोच्या क्वांटिटीमध्ये। ते तडपत होते तर खूप वाईट वाटत होतं, असं वाटत होतं सोडून द्यावं नॉनव्हेज खाणं, पण एकदाची जिभेला चव लागली का आता तोंड काय गप्प बसत नाही। म्हटलं चला आपल्या लोकल बिझनेसमन्सला आपण सपोर्ट केला पाहिजे, म्हणून आपण मासे काही सोडायचे नाही अजून। कोळंबीचं प्रोडक्शन अजून जास्त वाढलं पाहिजे, म्हणून माझ्या बायकोचे हे अत्यंत चांगले प्रयत्न चालू आहेत। त्यांना लगेच जेवण वगैरे टाकायला लागले। मग काय आपण परत निघालो आपल्या शॉपकडे, जिकडून आपल्याला कलेक्ट करायचे होते मासे। हे बघा, हे पापी लोक सगळ्यांना जिवंत जिवंत मासे पकडून पकडून खातायत, त्यांना मारतायत, आणि हा उपाशी बसणार आहे, आणि हा देव बघणार आहे यांना। देव पण असंच तडपवतो। बात तो सही है। मग काय आपण काळा मासा पण कलेक्ट केला, एकच चिंबोरी मिळाली आपल्याला। म्हटलं ठीक आहे, करून घेऊ कॉम्प्रोमाइज। मग फिश मार्केटला येऊन आपण ते काळे मासे वगैरे कापले, आणि पुढची प्रोसिजर जी आपण केली, घरातच जेवण वगैरे बनवलं, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया।